कोलन कॅन्सरच्या निदानासाठी प्रभावी कॅप्सूल महाज्योतीच्या डॉक्टर सविता देवकर यांचे संशोधन तर 21 दिवस उंदरावर यशस्वी प्रयोग त्यांनी केले. रायगडच्या महाडमधील काळ नदीवरील पूल धोकादायक स्थितीत, पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद, तर पुलाला तडे आणि स्टील बाहेर आल्यानं प्रशासनाचा निर्णय. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामधील 14 प्रकल्प कोरडे ठाक, तर अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. जळगावच्या चाळीसगावमधील 21 गावांना भर पावसाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. गिरणा धरणात देखील केवळ 11% पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांप्रश्नी ठाकरे गट आक्रमक. घोटी नाका टोल परिसरात ठाकरे गटाचं आंदोलन. यवतमाळमध्ये पीक विमा प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक. पीक विमा कंपनीवर फौजदारी गुन्हा कारवाई करावी. पोलीस आणि अधिकारी तसंच कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संभाजीनगरमध्ये महसूल आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल. महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबवण्याची काँग्रेसची मागणी. मधील परशुराम घाटात मुंबई गोवा महामार्गावर काँक्रीटच्या रस्त्याला तडे. रस्ता खचल्यानं महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी बंद. पुणे शहराच्या पूर्व भागातील काही पेठा तसंच लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार. पर्वती जलकेंद्र अंतर्गत जलवाहिनीतून आता होत असलेली गळती थांबवण्यासाठी हा निर्णय. मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये परिसरात जोरदार पाऊस झालाय, तर धरणातील पाणीसाठा 49.30%. पत्राचा पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले 4 भूखंड लवकरच म्हाडा जातील घेतील आणि भूखंड ताब्यात घेण्यासंबंधीच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं देखील दिली मान्यता. 11वी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीनंतर देखील 1 लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. यंदाही 11वीची प्रवेश प्रक्रिया लांबण्याची चिन्ह आहेत. रस्त्याच्या कामांवर आता IIT मधील तज्ज्ञांची देखरेख असेल, तर दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामावर IIT तज्ज्ञ नजर ठेवतील. मंत्रालयासमोरील दुकानांसमोरचे स्टॉल हटवू शकत नसतील तर आम्हाला लष्कर बोलवावं लागेल का? मुंबई उच्च न्यायालयाचा महानगरपालिकेला आणि पोलिसांना सवाल. मुंबई महानगरपालिकेचे नियम रेल्वे प्रशासनाला अमान्य. रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलकांना हटवण्यास रेल्वे प्रशासनाचा नकार.